एका बाजूला होती मीरा तिच्या महागड्या डिझायनर गाऊनमध्ये आणि तिचा गर्विष्ठ मुलगा अमन जो एका निळ्या अत्याधुनिक गोकार्टमध्ये बसला होता. दुसऱ्या बाजूला होती संध्या, तिची फाटलेली निळी साडी, तिच्या गरिबीची कहाणी सांगत होती आणि तिची निरागस मुलगी परी एका साध्या फुलांनी सजवलेल्या सायकलवर. जेव्हा अमनने परीच्या खेळण्याला धडक देऊन ते तोडले आणि मीरा त्यांच्या गरिबीवर हसली तेव्हा संध्याच्या चेहऱ्यावरचा संताप आणि वेदना शब्दातीत होती. तिने रडणाऱ्या परीला मिठी मारली पण मनात एक आग पेटली. आपल्या जीर्ण घरात परतल्यावर संध्याने एक गुप्त शपथ घेतली. परीला तो अपमान विसरायला लावणारा आनंद देण्याची तिची जिद्द होती. पण ते पैसे कुठून येणार? संध्या शहरात आली. तिला कळले की मीराच्या बंगल्यात एक गुप्त कामं आहे. त्यांच्या पाळीव पण क्रूर अशा बंगाल टायगरला दररोज मांस खायला घालण्याचे. जीव धोक्यात घालून रक्ताचे डाग आपल्या फाटलेल्या साडीवर घेत ती ते काम करत राहिली कारण तिला माहीत होते हाच तिचा मार्ग आहे. एक रात्र संधी साधून ती बंगल्याच्या आलिशान गॅरेजमध्ये घुसली जिथे कोट्यवधींच्या सुपरकार्स उभ्या होत्या आणि तिथे तिला तो मोडलेला निळा गोकार्ट दिसला. हा अमनचा होता. संध्याने हातोड्याने त्या कार्टमधील सर्व उत्तम धातूचे भाग, इंजिनचे कंपोनंट्स आणि चाके काळजीपूर्वक काढली आणि त्या भंगाराचे वजनदार पोते घेऊन अंधाऱ्या रस्त्यांवरून धावत सुटली. हा चोरीचा नाही तर मेहनतीच्या अक्काचा भुरपैसा आणि वस्तू जमा करण्याचा तिचा एक कट होता. काही दिवसांनी शहरातील एका जुन्या वर्कशॉपमध्ये साध्या साडीतील संध्या सेफ्टी गॉगल आणि वेल्डिंग मास्क घालून कामाला लागली. ती स्वतः वेल्डिंग करत होती, ग्राइंडिंग करत होती. तिच्या हातातून आगीचे ठिणगे उडत होते आणि त्या प्रत्येक ठिणगीतून परीच्या भविष्याचे स्वप्न आकार घेत होते. मीराच्या बंगल्यातून मिळालेले ते गुप्त भाग आणि संध्याच्या मेहनतीने बनवलेली नवीन बॉडी. एका रात्रीच्या मेहनतीनंतर ती तयार झाली. एक सोन्याच्या रंगाची चकचकीत रेसिंग कार. पुन्हा रेस ट्रॅकवर परी तिच्या सोन्याच्या कारमध्ये बसली तर अमन आपल्या नेहमीच्या गोकार्टमध्ये. शर्यत सुरू झाली आणि परीने केवळ अमनलाच नव्हे तर अर्कवर असलेल्या सर्वांना मागे टाकले. फिनिश